असा हळदीचा कार्यक्रम तुम्ही कधी पाहिलाच नसेल, कारण हा कार्यक्रम रात्रीच्या 1 वाजता चालला होता. सगळीकडे कार्यक्रम कधी असतो हळदीचा 9-10 वाजता किंवा 8 वाजता, 12 वाजेपर्यंत आवरून जातं, कारण दुसऱ्या दिवशी लग्न होतं. पण इथं वेगळं चाललं होतं, कारण रात्रीच्या 1 वाजले आम्हाला हळदी लावायला आणि आम्हाला घरी जायला किती वाजल्या तर ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळेलच. तर माझ्या आनंदूबाईचं लग्न आहे म्हणून हळदीचा कार्यक्रम होता 1 दिवस अगोदर, म्हणून आम्ही गेलो होतो तळोजाला. आम्ही राहतो पनवेलमध्ये आणि तळोजाला आमचे सासरे राहतात. आम्ही तिथं गेलो होतो. तिथं गेल्यानंतर ही चिमुकली बघा, काल व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल. तिला पण व्हिडिओमध्ये यायचंच असतं. मला पण थोडंसं व्हिडिओमध्ये घ्या बोलत होती आणि मी तिला म्हणत होते, जा तुझ्या मम्मीने येलो येलो साडी घातली, तुला घातलीच नाही, तुला येलो ड्रेस घातलाच नाही. मी म्हणत होते तिला, तू घालून ये. आणि ती थोड्या वेळासाठी गेलीसुद्धा आणि परत आलीसुद्धा, कारण तिचं ऐकूनच घेतलं नाही. कारण घरात इतका गोंधळ होता, तिच्या मम्मीला कामही होतं. म्हणून मम्मीपासून ती परत माघारी आली, म्हणत होती मला घातलाच नाही ड्रेस. म्हटलं ठीक आहे, चला असंच आपण फोटो काढूया म्हणून. त्याच्यानंतर मग सगळे जेवायला बसले होते. तोपर्यंत इकडं चाललं होतं गाण्याचा कार्यक्रम. फौजींचा आवाज खूप जास्त चांगला आहे, तुम्हाला खरं सांगते, इतकं छान गातात ना ते. मग त्यांनी ट्राय केलं गाणं म्हणायला आणि त्याच्यात म्युझिक आहे, त्यामुळं मी इथं आवाज बंद केला आहे, कारण म्युझिक टाकलं की कॉपीराईट्स येतो म्हणून. आणि 1 तासभर हेच चाललं होतं. सगळे येऊन गाणी म्हणत होते. कुणाला ज्याला म्हणायचं आहे त्याला ते येऊन म्हणतच होते गाणी. आणि आपल्याला काही येत नाही बाबा, आपला आवाज असला भसाडा, त्यामुळं काय आपण हे गाण्याच्या ह्याच्यात पडतच नाही. आणि जरी तालासुरात म्हणायला लागलं गाणं तरी मध्येच होतं, मग आपण ते काय करतच नाही. आणि इथं तुम्हाला सांगते, घरात इतकी लोकं होती आणि हळदीचा कार्यक्रम ठेवला होता बाहेर, म्हणजे थोडंसं जागा आहे, 1 रूमपेक्षा मोठी जागा आहे तिथं. आणि ह्या आमच्या नंदूबाई. तर बघा, इतकं गरम होत होतं, स्वतः एक कूलर घेऊन बसल्या होत्या आणि फोन लावत होत्या. हे रात्रीचं 1 वाजताचं शूटिंग आहे बरं का. आणि मी म्हणत होते, कुणाला फोन लावताय? तर म्हणत होत्या, बघते तिकडच्या हळदी झालेत का नाही. आता ती माणसं तर झोपली असतील, कारण रात्रीचे वाजलेत 1, कारण दुसऱ्या दिवशी लग्नाला लवकर जायचं आहे म्हणून. पण आमच्या ताई नाही, नाही झोपले नसतील अजून, चला बघते तर करून, असं चाललं होतं त्यांचं. आणि हसत पण होते आणि किती सुंदर दिसतात ते तुम्ही बघू शकता. त्यांना मेकअपची गरजच नाही आणि मेकअप केलाही नव्हता तरी ह्या इतक्या सुंदर दिसत होत्या. त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम होण्याच्या अगोदर आम्हाला इतकं जास्त गरम होत होतं. मग आम्ही काय केलं, बसलो खाली मग चप्पलच्या स्टँडपाशी. आम्ही कुठंही बसू शकतो. आणि ह्या ताई आहेत, ह्यांचं घर होतं हे. आणि तिथं कूलर लावला होता म्हणून आम्ही बसलो होतो. असं काही नाही चप्पलच्या स्टँडपाशी बसायचं होतं म्हणून गेलो होतो, तसं नाही. आम्ही कूलरपाशी बसायचं होतं म्हणून गेलो होतो. त्याच्यानंतर ताई जेवायला बसल्या, कारण उद्या काय खायचं नाही आहे म्हणून. अर्धी भाकरी खाल्ली असेल, अर्धी चपाती खाल्ली असेल ताईंनी, कारण अगोदर तर त्या रडतच होत्या. आणि त्याच्यानंतर त्या जेवायला बसल्या. किती वेळ त्यांना सांगत होतो जेवा जेवा, कारण उद्या लग्नाच्या दिवशी आहे ना, लग्न होईपर्यंत जेवत नाहीत म्हणून. मग त्या जेवायला बसल्या आणि त्याच्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम होता. आत्ता कार्यक्रम होईल, मग कार्यक्रम होईल, असं करता करता रात्रीच्या 1 वाजल्या होत्या हळदीच्या कार्यक्रमासाठी. आणि सगळे बघा बसले, लहान मुलंसुद्धा झोपली नव्हती. इतकी म्हणजे मुलं पण इतकं त्रास देत होते, इतके ओरडत होते रात्रीचं. आणि मुंबईमध्ये हीच खासियत आहे बघा, ज्याच्या घरी लग्न असेल ना तर त्यांना काही बोलत नाहीत. आवाज केला किंवा गाणी लावली तरीसुद्धा असं काही, कारण एकच दिवस, 1 ते 2 दिवस कार्यक्रम असतो असं त्यांचं म्हणणं असतं. बिल्डिंगवाल्यांनी बिलकुलही कुणीच आक्षेप घेतला नाही की तुमच्या घरी गोंधळ चालू आहे रात्रीच्या 1-1:30 वाजले तरीसुद्धा. म्हणून ये हे मुंबई मेरी जान. आणि सगळे मराठी लोक आहेत इथं, त्यामुळं सगळ्यांनी सांभाळून घेतलं. असं काही नाही, मराठीचे आहेत, बाकीचे पण आहेत, पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं. गोंधळच तुम्ही बघू शकता, कारण 1 BHK फ्लॅट आहे, आतमध्ये असं किती लोक बसणार आहेत आणि बाहेर आहे ना थोडीशी जागा आहे, म्हणून तिथंच कार्यक्रम ठेवला होता. आणि परत जात्याची पूजा केली. जातं पुजतात आणि त्याच्यानंतर हळद भरडतात. हे तर घाण्याच्या दिवशीच असतं, पण काल काय केलं नव्हतं म्हणून मग हे जात्याचं आत्ता करत होते. आणि खरं सांगू का, हे जातं त्याला तर ते खुंटा असतो ना तो पण नव्हता. आणि ते जातं नाजूक होतं, म्हणून त्याच्यात हळद कुटायचं आम्ही कॅन्सल केलं, म्हणजे दळायचं कॅन्सल केलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून पहिलं जातं पुजलं. 5 जणी लागतात जातं पुजायला, तसं त्यांनी सगळ्यांनी पुजलं. आणि त्याच्यानंतर आता ठरवलं की हळद बारीक करायची कशात, कारण हळद बारीक केल्याशिवाय तर हळदी लागणार नाही.
आणि गावाला आहे ना घाण्याच्या दिवशीच जात्यावरती अशी हळद करून घेतात आणि त्याच्यानंतर हळदीच्या दिवशी तीच हळद वापरतात. पण काल काही कारणामुळं ते काही जमलंच नाही म्हणून हा कार्यक्रम आज चालू होता. घाणा कालच झाला होता पण हळद दळायची राहिली होती ती आत्ता चालली होती. सगळ्यांनी मिळून जातं पुजलं आणि आता हळद बारीक करायची कशावर, कारण ह्या जात्यावर तर ती करता आली नसती म्हणून आम्ही काय केलं, खलबत्ता मागवला आणि त्याच्यात हळद कुटायला घेतली. कारण तसं नसतं केलं तर हळद कशात हे करणार, बारीक करणार आणि मिक्सरला केली तर ते आतीच झालं असतं नाही का. पण तरीसुद्धा आम्ही असं डोकं चालवलं आणि ती खलबत्त्यात 5 जणींनी कुटायला घेतली. आता कुटायला घेतल्यानंतर ते हळकुंड असतं ते लगेच बारीक होणार आहे का? झालं का झालं का झालं का करून ते कुटतच राहिलो ते काय लवकर पावडर फॉर्ममध्ये येतच नव्हतं. मग सगळ्यांनी थोडं थोडं घेतलं ते आणि एकदाच कुटायला चालू केलं, म्हणजे बाबा लवकर तरी होईल म्हणून. मग ते कुटलं आणि चाळून घेतलं आणि जेवढी हळद झाली होती तेवढीच घेतली आणि त्याच्यात दुसरी जी आपली घरातली हळद असते ती मिक्स केली आणि सगळं मिळून मग ते ह्याच्यासाठी घेतलं, हळदी लावण्यासाठी आम्ही त्यानंतर घेतल्या. आणि पहिलं आमच्यात कसं असतं, जे हळद दळली आहे ना ती पहिलं देवाला लावतात आणि त्याच्यानंतरच मग आपल्या हळदी चालू होतात असं असतं. मग ते केलं. घरातले जे मोठे लोक असतात ते पहिलं देवाला हळदी लावतात आणि त्याच्यानंतरच मग हळदी चालू होतात असं असतं. तसं लग्नाच्या दिवशीही हळदी आहेत, उद्या तिकडं लग्नात हळदी आहेत, पण एक दिवस अगोदर ही आम्ही घरी हळद ठेवली होती. आणि हे बघा अजूनसुद्धा कुटायचं चाललंच आहे. म्हणजे किती वेळ ते हळकुंड आहे ना बारीक होतच नव्हतं, हे चालूच होतं किती वेळ. आणि इतकं गरम होतं, सगळे बघा कसे बसलेले आहेत. इतकं म्हणजे मुंबई आहे ही आणि मुंबईमध्ये किती गरम होतं आता तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि एकच कूलर लावला होता इथं, कारण जागा जास्त नव्हती त्यामुळं. आणि ह्या सगळ्या आम्ही कसं बसलो आहे बघा, कारण मीच शूटिंग करते त्यामुळं मी अलीकडे आहे थोडीशी. तुम्हाला वाटत असेल की ही कुठं गेली आता, पण मीच शूटिंग करते त्यामुळं मी ह्याच्यात काय दिसणार नाही आहे आता. आणि मी शिवला म्हणत होते, शिव अरे थोडंसं तरी मोबाईल घे आणि शूट कर, तर तो म्हणत होता इतकी गर्दी आहे मग मी उभं कुठं राहू असं तो म्हणत होता. म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं आणि मग मीच शूट करायला चालू केलं. आणि एकदाची हळद बारीक झाली, हळकुंड बारीक झालं, मग ते चाळून घेतलं आणि गाणी म्हणायचं चाललं होतं. कारण आत्ताच्या पिढीला तर काय गाणी जमतच नाही, ते जात्यावरती जे गाणी बोलली जातात, गायली जातात ते काय आपल्याला जमत नाही. मग एका इथं मावशी होत्या, त्या खूप छान गाणं म्हणत होत्या बरं का, आणि त्यांचा आवाजही खूप छान होता. ह्या ज्या दोघी आहेत ना खूप छान गाणं म्हणत होत्या. आम्हाला दुसऱ्यांना काय जमलंच नाही, त्या म्हणत होत्या आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं म्हणत होतो. त्याच्यानंतर एकदाच्या हळदी चालू झाल्या आणि आमच्या ताई रडायला लागल्या, कारण हा दिवस मुलीच्या आयुष्यात येतो आणि तिला माहिती असतं की उद्या सासरी जायचं आहे. त्यामुळं ताईंना खूप जास्त रडायला येतं होतं. आणि हे आमचे सासरे आहेत, ते हळद लावायला आले होते आणि त्यांना बघून ताईंना तर खूप जास्त रडायला येत होतं. आणि खरंच मुलीचं आयुष्य कसं असतं ना, लहानाचं मोठं इथं व्हायचं आणि सासरी जायचं. एवढं म्हणजे आपलं कम्फर्ट झोन असतं घर म्हणजे, आणि दुसऱ्या घरात जाऊन ॲडजस्ट कसं व्हायचं असं असतंच. सगळे येऊन हळद लावत होते आणि ताई खरं तर रडतच होत्या. आणि हा दिवस प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतोच, पण एक भीती ही असते की आयुष्यात पुढं आयुष्य कसं असेल, तिकडची लोकं चांगले असतील नसतील. आणि ताईच्या तिकडचे लोकं पण खूप चांगले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात खूप जास्त सुख यावं हीच देवाला मी प्रार्थना करते. आणि त्या कायम हसत राहाव्यात. आणि इथं मी पण हळद लावून घेतली त्यांना. आणि ज्यावेळेस मी हळद लावायला गेले होते तेव्हाही ताई रडतच होत्या, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर फौजी गेले होते, माझ्यानंतर खूप वेळाने गेले होते फौजी हळद लावायला. त्यावेळेस हळद संपलीही होती, तुम्ही बघू शकता, तरी त्यांनी तेवढीच लावली हळद. आणि त्याच्यानंतर शिव आणि साईलासुद्धा मी बोलवलं होतं हळद लावण्यासाठी आणि ताई इथं खुश आहेत बघा आता. थोड्या वेळाने थोड्याशा खुश झाल्या त्या. आणि माझा शिव कसा गेला आहे बघा, आणि इतकी गडबड असल्यासारखं किती हळद लावली आहे बघा त्याने आणि लगेच उठला. त्याला अशी गडबड असते ना कुठल्याही कामाला. आणि आमचा साई हळद लावलीच नाही त्यांनी, फक्त फोटो काढायसाठी गेला होता आणि एवढंच बघा, फोटो काढला आणि हळद अशीच पोज देऊन आला फक्त. त्याच्यानंतर ही गर्दी बघा, असं चाललं होतं. आता वाजत 1:15 वाजले होते आणि असं चाललं होतं की आता डान्स करूया, पण खूप वेळ झाला होता, सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून डान्स कॅन्सलच करावा लागला. कारण जर सगळे डान्स करत बसले असते गाण्यावरती तर सकाळी उठायचं कधी आणि जायचं कधी. तर आम्ही इथं थांबू शकत होतो, पण गर्दी खूप होती, फॅन नव्हता.
म्हणजे फॅन होता, कूलर होता, पण ते इतक्या लोकांसाठी कमीच पडत होतं. म्हणून ठरवलं चला आता आपण घरी जाऊया. आणि बघा किती सुनसान झाली मुंबई. आणि आम्ही आता ठरवलं की चला तर तुम्हाला दाखवते आता घरी जाताना किती वाजलेत घरी जाण्यासाठी. तर 1:21 झालेत. आत्ता आम्ही घरी निघतोय रात्रीच्या. ते थांबा थांबा म्हणत होते नका जाऊ इतक्या रात्रीचं, पण आम्हाला आवरायला सकाळी घरी जावं लागलं असतं. म्हणून आम्ही ठरवलं की चला आता घरी जाऊया. आणि आता बघा मुंबईमध्ये तरीसुद्धा रोडला गाड्या असतातच. कधीही तुम्ही निघा तरीही गाड्या असणारच. आणि जास्त रोड लांब नाही आहे, म्हणजे घर फक्त 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे. त्यामुळं घरी यायला काहीच वाटलं नाही. आणि घरी यायला 1:45 वाजल्या होत्या आणि सकाळी लवकर उठायचं आहे, लग्नाला जायचं आहे. तर आजसाठी बस इतकंच.